आयरे गावात बच्चे कंपनीच्या दिंडीचे आकर्षण. आषाढी एकादशी निमित्त कल्याण ग्रामीणमधील आयरे गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले. विठ्ठल मंदिरात पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. आमदार राजेश मोरे यांच्या वतीने भाविकांना महाप्रसाद म्हणून खिचडी व तसेच तुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात आले. यंदाच्या उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरली ती श्री अकॅडमीची प्रशांत पाटील आणि माधुरी लोलेकर यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेली बच्चे कंपनीची दिंडी. चिमुकले वारकरी वेशभूषेत सहभागी झाले होते, तर विठ्ठल रखुमाईच्या वेशातील बालकलाकारांनी सर्वांचे लक्ष वेधले. टाळ, मृदुंग, लेझिम आणि पारंपरिक रिंगण सोहळ्यामुळे परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. एक वेगळा अनोखा उपक्रम क्लास तर्फे करण्यात येतो, काय सांगाल याबद्दल? ऍक्च्युली मी प्रशांत पाटील, मी डायरेक्टर ऑफ श्री अकॅडमी आहे. ऍक्च्युली कसं झालं, हे आमचं दुसरं वर्ष आहे वारीचं. आणि मुलांना काय झालं, हल्ली ना नुसते मोबाईल गेम्स आणि नुसतं त्याच्यामध्ये लक्ष नाही आहे. म्हणजे आपली पूर्णपणे संस्कृती मुलं विसरत चाललेत. आता पण तुम्ही बघाल तर मुलं नुसते चालतायत, नाचत नाहीये. तर ते जी उत्साह असतो तो उत्साह आम्हाला परत आणायचा आहे मुलांमध्ये. म्हणून आम्ही असे पूर्ण वर्षभर असे विविध उपक्रम राबवतो. यातली आषाढी एकादशी सुरुवात आहे एकाची. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात वारीचं मोठं महत्व आहे, तेवढं शहरात नाही, ते दाखवण्याचा आपण एक प्रयत्न करतो. बरोबर. ऍक्च्युली काय झालं की आम्हाला स्वतःला वारीला जायची तीव्र इच्छा असते आणि बऱ्याच लोकांना असते, पण आम्हाला त्या शक्य होत नाही जाणं. त्याच्यामुळे मग आम्ही इकडे छोटीशी वारी आपली श्री अकॅडमीची चालू केलेली आहे आणि हे आम्ही कंटिन्यू प्रत्येक वर्ष असंच करत राहणार आहे. वेगळा प्रश्न आहे, ज्या प्रकारे तरुणांची जी आंदोलनं आता चालू आहेत, आपण शिक्षक आहात, कशा या प्रकारे कसे पाहतात? ऍक्च्युली हे जे आता आंदोलन चालू आहे त्याचा बऱ्याच प्रकारे बघितलं तर आंदोलनाचा आणि याचा काही संबंध दिसत नाहीये. तर जे ऍक्च्युली पेपर फुटीचं वगैरे जे कारण आहे त्या कारणाचा नायनाट करणं गरजेचं आहे. उगीच म्हणजे कोणाचा राजीनामा देणं हे त्याच्यावरचं सोल्युशन मला तरी वाटत नाही. तरुणांना तुम्ही काय सांगाल? तरुणांनी ऍक्च्युली आता जेनझी लोक जेनझी जी आहेत त्यांनी काय करायला पाहिजे की आपले कल्चर पण जपायला पाहिजे आणि नवीन टेक्नॉलॉजी वगैरे पण आत्मसात केली पाहिजे. नमस्कार. सगळ्यात पहिले मी माधुरी लोलेकर, श्री अकॅडमीची MD बोलते. आजकालच्या जयंतीच्या जमान्यामध्ये आपण फक्त एज्युकेशनकडेच लक्ष देत आहोत आणि आपलं ट्रेडिशन कल्चर हे सगळं मुलं विसरत आहेत आणि मुलांना माहित पण नाहीये की हे ट्रेडिशन कल्चर काय आहे. तर ही आषाढी एकादशीची वारी त्याचं एक प्रतीक आहे की मुलांना ना या सगळ्या गोष्टींची माहिती असली पाहिजे आणि हा जेनजीचा जो जमाना आहे ना तो नाहीसा होऊन व्यवस्थित आपला पुराण काळीचा जमाना पुन्हा सुरू व्हावा ह्याच्यासाठी आम्ही ही वारी काढलेली. थँक्यू.